मित्रांनो, रोज सूर्याला अर्घ्य देण्याचं महत्त्व किती मोठे आहे हे तुम्हाला आजच्या कथेतून कळणार आहे. मित्रांनो, सूर्य हा एकमेव असा देवता आहे जो सर्वांच्या साक्षात दृष्टीस पडतो. प्रत्येक मनुष्य रोज त्यांचे दर्शन करू शकतो. पुराणांमध्ये सूर्यदेवाला भगवान विष्णूचे नेत्र म्हणून संबोधले आहे. अशा ह्या सूर्यदेवाला रोज पाण्याने अर्घ्य दिल्यास अनेक प्रकारचे लाभ मिळतात. आज मी तुम्हाला भविष्य पुराणामध्ये सांगितली गेलेली अशीच एक महान कथा सांगणार आहे. ही कथा ऐकून तुम्हाला सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व कळेल. मित्रांनो, तुम्ही फक्त ही कथा जरी ऐकली तरी तुम्हाला 100 वर्ष सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे पुण्य प्राप्त होईल, असे पुराणांमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. म्हणून ही कथा तुम्ही लक्षपूर्वक पूर्ण नक्कीच ऐका. चला तर मग मी जास्त वेळ न घालवता सूर्यदेवाची ती महान कथा सांगायला सुरुवात करते. पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः नक्कीच लिहा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग ऐकूया ती कथा. मित्रांनो, एका प्राचीन काळाची गोष्ट आहे. नागशर्मा नावाचे एक विद्वान ब्राह्मण गुरुकुल चालवत असत. त्यांना 5 पुत्र होते. 5ही पुत्र शिकण्यात, मंत्रजपात आणि धार्मिक कर्मकांडात निपुण होते. सर्वांतात धाकटा पुत्र भद्र मात्र इतर भावांसारखा वेदपठण, हवन, यज्ञ यात सहभागी नसे. तो दररोज पहाटे उगवता सूर्याला निष्ठेने अर्घ्य अर्पण करीत असे. त्याचे भावंड दिवसभर गुरुजनांसवेत अध्ययन, अध्यापन व यज्ञकर्म करत, तर भद्र सकाळी सूर्यास अर्घ्य देऊन उर्वरित वेळ शांततेत व्यतीत करी. तरीसुद्धा भद्र इतर सर्व भावात सर्वाधिक तेजस्वी, बुद्धिमान, बलवान आणि प्रियपुत्र म्हणून ओळखला जात होता. आईवडिलांचाही भद्र लाडका होता. गावातील लोक देखील भद्राकडे विशेष आदराने पाहत. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी दिव्य तेज, शांत चमक होती जी इतरांना मोहवत असे. एके दिवशी संध्याकाळी सर्व भावंड अभ्यासानंतर एकत्र जमली होती. रोजच्या क्रमाप्रमाणे 4ही मोठे भाऊ पूजा, हवन इत्यादींना हजर राहून दिवसभर शास्त्राध्ययन करत होते, तर भद्राने केवळ सकाळचा अर्घ्य देण्याचा विधी उरकून विश्रांती घेतली होती. थोरला भाऊ अर्चन, मधला वसू, तिसरा मित्र आणि चौथा गौतम हे चौघे आपसात कुजबुजत होते की भद्र काहीही श्रम न करता इतका मानसन्मान आणि यश कसा मिळवतो. शेवटी मोठ्या भावाने भद्राला प्रेमाने विचारले, हे भद्रा, आम्ही पाहतो की रोज आम्ही उराशी मंत्र घेऊन पूजा, पाठ, हवन, यज्ञ आदी सर्व धार्मिक कृत्य करतो, पण तू मात्र या सर्वात इतकासा सहभाग घेत नाहीस. तरी देखील तू आम्हा सर्वांपेक्षा अधिक बुद्धिमान, निरोगी आणि सर्वांचा लाडका कसा? काय गुरुजी देखील तुझ्यावर अनुग्रह करतात? मातापिताही तुलाच सर्वाधिक प्रेम देतात. याचे कारण काय? आम्हालाही जाणून घ्यायची इच्छा आहे. भद्राने आपल्या भावांकडे पाहून हलकेच मंदस्मित केले. त्याच्या डोळ्यात एक वचनबद्ध चमक दिसत होती. तो शांतपणे उत्तरला, बंधूंनो, तुम्हाला खरे सांगू, मी जे काही लाभले आहे त्यामागे एकच कारण आहे. मी रोज प्रभातकाळी उदय होत असलेल्या सूर्यदेवाला श्रद्धेने अर्घ्य अर्पण करतो. सूर्यनारायणाची उपासना केल्यामुळेच मला आयुष्यात हे तेज, बुद्धी, आरोग्य आणि आदर प्राप्त झाला आहे. भद्राचे उत्तर ऐकून सर्व भावंडांना आश्चर्य वाटले. ते एकमेकांकडे पाहू लागले. अखेर दुसऱ्या क्रमांकाच्या वसूने विचारले, केवळ सूर्याला अर्घ्य दिल्याने एवढे काही लाभ मिळू शकतात भद्रा? आम्हाला सूर्याला अर्घ्य देण्याचे महात्म्य नक्की सांग. अशी कोणती अद्भुत कृपा आहे सूर्योपासनेची? भद्र थोडा गंभीर झाला. त्याने प्रेमाने भावांकडे पाहिले आणि म्हणाला, हे माझ्या बंधूंनो, सूर्यदेवांच्या कृपेनेच मला माझ्या पूर्वजन्माचे रहस्य माहीत आहे. हे जे काही मला लाभले आहे ते माझ्या पूर्वजन्माच्या कर्मामुळेच. म्हणून तुमची जिज्ञासा मी पूर्ण करतो. तुम्ही लक्ष देऊन ऐका. मी आता तुम्हाला माझ्या पूर्वजन्मीची एक सत्यकथा सांगणार आहे. त्याची भावंड उत्सुकतेने निमूटपणे भद्राकडे बघत शांत झाली. गुरुकुलाच्या आवारात संध्याकाळी संध्या संपन्न झाली होती. आकाशात भगवा सूर्य मावळतीला जाण्याआधी सोनेरी किरणे धर्तीवर पसरत होता. अशा त्या प्रसन्न निवांत वेळेस भद्राने भूतकाळाच्या आठवणींमध्ये डुंबून आपली गाथाकथन सुरू केली. घ्राता, ही माझ्या पूर्वजन्मांची गोष्ट आहे. तो काळ अत्यंत प्राचीन होता. त्यावेळी पृथ्वीवर इक्ष्वाकू नावाचे एक पराक्रमी राजा राज्य करीत होते. महाराज इक्ष्वाकू सूर्यवंशातील होते व न्यायनिष्ठ व धर्मपलान राजे म्हणून प्रजेमध्ये ख्यात होते. ऋषी वशिष्ठांच्या सल्ल्याने इक्ष्वाकू राजांनी सरयू नदीच्या पावन तीरावर एक सुंदर भव्य सूर्यमंदिर बांधले होते. सकाळ संध्याकाळ त्या मंदिरात सूर्योपासना आणि आरती होत असे. त्या परिसरातील वातावरण पवित्र आणि तेजस्वी झाले होते. पण या पवित्र वनप्रदेशात एक दुष्टही वावरत होता. तो म्हणजे मी स्वतः होतो. त्या जन्मी मी एक व्याध होतो. खरं तर अगदी क्रूर, पापी माणूस. माझे नाव दुर्जन होते. भद्राने खिन्नतेने आपल्या पूर्वजन्माचे नाव उच्चारले. त्या नावातच दुष्टत्व जाणवत होते. भावंडांच्या चेहऱ्यावर आंशिक भीती आणि उत्कंठा दाटून आली. भद्र पुढे सांगू लागला, होय, मी दुर्जन नावाचा अदम्य लालूची शिकारी होतो. जंगलात राहणारा आदिवासी असलो तरी माझ्या अंगी जराही सहानुभूती नव्हती.
मला फक्त हिंसा आणि लूट करणे याच्यात स्वारस्य होते. त्या घनदाट वनात मी फिरत असे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यांची शिकार करत असे. केवळ पशूच नव्हे तर कधीकधी निर्जन वाट चुकलेल्या वाटसरूंचे लुटून त्यांचा देखील जीव घेत असे. माझ्या पापांनी वनातील सारे जीव भयभीत झाले होते. माझे हृदय दगडासारखे कठोर झाले होते. लोक मला दुर्जन शिकारी नावानेच ओळखत व दूर राहण्याचा प्रयत्न करत. त्या जंगलात अनेक प्रकारची निष्पाप जनावरे राहत होती. माझ्या हातून त्या काळात असंख्य प्राणी तडफडत मृत्युमुखी पडले. त्यांच्या कळवळलेल्या किंकाळ्या जणू त्या वनात सतत घुमत होत्या. मी मात्र निर्दयपणे एक शिकार करून आपली क्रूर भूक भागवतच राहिलो. माझ्या दुष्कृत्यांची मालिका जसजशी वाढत गेली तसतशी माझी हिंसक धेटाईही वाढूत लागली. आता मला फक्त पशूंचे रक्त पाहून समाधान मिळेना. मी माणसांवरही दरोडे टाकू लागलो. त्या वनातून प्रवास करणारे व्यापारी, साधुसंतसुद्धा माझ्या भीतीने थरथरू लागले. मी झाडांच्या आड लपून रस्त्याने जाणाऱ्यांची वाट पाहत बसे. कुणी एकदा हाती सापडला की त्याचे धनदागिने लुटून त्याला ठार मारण्यात मला कणभरही अपराधीपणा वाटत नसे. माझ्या क्रूर हृदयाला त्या रक्तपातातच आनंद मिळे. हिंसा हेच माझे जीवन बनले होते. अशा प्रकारे कित्येक वर्ष लोटली. मी पापाच्या गर्तेत अधिकाधिक खोल चाललो होतो. माझा चेहरा क्रोधाने नेहमी विकृत दिसे. डोळ्यात कराळ लाल भडक अशा, हातात नेहमी रक्ताने डागाळलेले धनुष्य बाण. एखादा राक्षसच जणू त्या रूपात जन्माला आला होता. जंगलात सारे जीवजंतू माझ्या नावाने कापत असत. गावातील लोक देखील या वनातून जाण्यास टाळत. रात्री अपरात्री तर दूरच, दिवसाही कुणी सहज फिरकत नसे. माझ्या पापकर्मांनी भूमीही कलंकित होत होती. पण परमेश्वराच्या हस्ती ज्याची शिक्षा ठरली असेल त्याला सुटका नसते. माझ्याही अत्याचारांचा अंत जवळ येत आला. एका मध्याह्नाची गोष्ट. मी त्या दिवशी एका जंगली रानडुकराचा पाठलाग करत होतो. डुकर जखमी झाले होते आणि कसाबसा जीव वाचवण्यासाठी धाव घेत होते. त्याच्या मागे मी रक्तबंबाळ बाण घेऊन तुटून पडत होतो. वनात सर्वत्र झाडी धोक्यात लपली होती. अचानक मला वाट चुकल्यासारखे झाले, कारण डुक्कर दृष्टीआड झाले. मी वैतागून इकडे तिकडे शोधू लागलो. एवढ्यात माझ्यासमोर एक विशाल अजगर प्रकट झाला. अंगाने भला मोठा, लांबलचक तो अजगर वृक्षाखाली उताणो पडला होता. त्याचे तपकिरी काळे शरीर पाहताच क्षणात तो हल्ला आणि अचानक क्षणार्धात माझ्याभोवती स्वतःचे वेटोळे आवळणे. मी काय होते ते समजण्याच्या आतच त्या अजगराने मला घट्ट कवीत घेतले होते. त्याच्या प्रचंड देहाच्या आवरणात माझे हातपाय अकस्मात जखडले गेले. मी जोराने किंचाळलो. आयुष्यात मी इतरांना कित्येकदा असेच आताताईपणे पकडले होते. आज मात्र माझीच अटक होत होती. अजगराचे ताकदवान पट्टे जसजसे आवरू लागले तसतसा माझा श्वास गुदमरू लागला. त्या अजगराचे डोळे ठिणग्या उडवत होते. त्याने फणा उंचावून फुसकार करत मान पुढे आणली व माझ्या चेहऱ्याच्या समोर केली. मी थरथरन घाबरून गेलो होतो. मनात क्षणार्धात विचार आला, आज अंत आला. आता या अजगराच्या पोटी माझी राख रांगोळी होणार आहे. मी एका हाताने कसाबसा माझ्या शिकारीचा लांबसुरा म्यानातून बाहेर काढला आणि त्या वेटोळ्याच्या आवरणातच अजगराच्या देहावर घाव घालू लागलो. पण त्या विशाल सर्पाच्या कातडीवर माझ्या सुऱ्याचे वार काही परिणाम करत नव्हते. उलट मी जितका फडफडू लागलो तितका तो अजगर आणखी क्रोधाने फुसफुसू लागला. शेवटी निराश होऊन मी घाबरून आरडाओरडा करू लागलो, वाचवा, कोणीतरी माझी मदत करा, हा अजगर मला गिळणार आहे. मी प्राणांतिक वेदनेने ओरडू लागलो, पण त्या निर्जन वनात मदतीसाठी कोणीच नव्हते. शेवटी मी स्वतःच अजगराला विनावू लागलो, कृपा करून मला सोडून दे रे नागराज, जीवे जाऊ दे मला. मी पुन्हा अशी हिंसा नाही करणार. मी जिवंत राहिलो तर प्रायश्चित्त करीन. हे ऐकताच अजगराने आणखी जोरात फुसकारले. त्याचा आवाज दणदणीत माझ्या कानात घुमला. अरे दुष्ट मानवा, मी या वनातील प्राण्यांचा रक्षक आहे. अनेक निष्पाप जीवांचा तू बळी घेतलास. देवानीच तुला माझ्या आहारासाठी येथे पाठवले आहे. आज तुझ्या पापांचे इथेच अंत होणार आहे. असे म्हणत त्या अजगराने मला अधिक आवडले. माझा श्वास कोंडला जाऊ लागला. शरीराच्या चिंधड्या उडण्याची वेळ आली होती. डोळा गरगर, जीव थोडक्यात उरला होता. मला प्रकर्षाने माझी सर्व पातके आठवू लागली. मारलेल्या प्राण्यांचे विदारक चेहरे दृष्टीसमोर तरळू लागले. त्यांच्या आक्रोशांचे भयानक आवाज कानात घुमू लागले. मी मनातून भयभीत होऊन प्रथमच पश्चाताप करू लागलो. मी किती भयंकर अपराध केलेत. परमेश्वरा, आता पश्चाताप करायला उशीर झाला. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. तेवढ्यात अचानक जंगलातील पक्ष्यांचा कलकलाट थांबला. वनात कुणाच्या आगमनाची चाहूल लागले. अजगरही थोडासा आवाज झाला व डोके फिरवून आजूबाजूला पाहू लागला. मला दृष्टी आंधळ्यासारखी होत चालली होती, परंतु कानांवर घोड्यांच्या टापांचा आवाज पडला. काही क्षणात समोरून एक तेजस्वी रथ येताना दिसला. त्या रथावर राजबिंडा पुरुष बसला होता. सुवर्ण अलंकारांनी अलंकृत किरीटधारी तो पुरुष म्हणजे महाराज इक्ष्वाकू होते. होय, सूर्यवंशी राजा इक्ष्वाकू आपल्या लवाजमासह त्या मार्गाने जात होते. कदाचित आपल्या नवीन बांधलेल्या सूर्यमंदिराकडे ते चालले होते. माझी आर्त किंकाळी त्यांच्या कानावर पडताच त्यांनी तत्क्षणी रथ थांबवला. राजा स्वतः खाली उतरून पुढे आले. त्यांच्या हातात चमकती तलवार आणि मुखाकडे तेजस्वी क्रोध दिसत होता. त्यांनी जवळ येता सिंहनादात आज्ञा दिली, थांब हे चक्रन, त्या मनुष्याचे भक्षर करू नको. राजाच्या दणदणीत आवाजाने अजगर क्षणभर थबला, पण अजूनही त्याने मला सोडले नव्हते. इक्ष्वाकू राजांनी पाहिले की एक भयानक अजगर एका मनुष्याला जखडून धरत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजाने त्या भयानक अजगराला दृढ शब्दात सुनावले, हे पारिंद्र, तुला माझी आज्ञा आहे, या मनुष्याला सोडून दे. राजाचे शब्द कानावर पडताच माझ्या आशा पल्लवित झाल्या.
पण तो अजगर काही केलं हलत नव्हता. त्याने उत्तर दक्षिण मान हलवत फुसकार केला, राजन, हा मनुष्य अत्यंत पापी आहे. अनेक निष्पाप पशुपक्ष्यांची हत्या करणारा दुष्ट आहे. देवांनी स्वतः या दुराचारीचे भोजन म्हणून मला येथे पाठवले आहे. मी माझे कर्तव्य सोडून याला सोडू शकत नाही. अगजेराचे निर्भय वचन ऐकून राजा इक्ष्वाकू काही क्षण विचारमग्न झाले. त्यांना जाणवले की हा मनुष्य खरोखरच मोठा अपराधी असावा, परंतु दया आणि क्षमा ही सत्प्रवृत्तीचे लक्षण आहे हेही राजाला मान्य होते. राजाने कठोर चेहऱ्यानेच अजगराला पुन्हा सांगितले, हे व्याल, निसंशय हा मनुष्याने गंभीर पातके केली असतील, तरीही राजधर्म आणि मानवधर्म सांगतो की शरण आलेल्या जीवाला अभय द्यावे. हा मनुष्य सध्या दया याचना करत आहे म्हणून त्याला सोडून देणेच उचित ठरेल. महाराजांच्या वाणीतली करुणा आणि अधिकार एकत्र व्यक्त होत होते. काही क्षण अजगर राजाकडे टक लावून पाहत राहिला. अखेर जणू राजाच्या तेजस्वी व्यक्तिमत्वापुढे तो मवाळ झाला. त्याचे विशाळ डोके खाली घालून अजगराने मला सुटका दिली. मी जमिनीवर कोसळलो. श्वास लागल्याने माझी छाती उसळत होती. मरणाच्या दारातून सही सलामत परत आलो ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. राजाने त्या अजगराचे आभार मानले आणि त्याला सन्मानाने परत आपल्या मार्गाने जाऊ दिले. अजगर वळल्यागत मोठ्या वृक्षांच्या आड अदृश्य झाला. आता त्या रस्त्यावर राजा इक्ष्वाकू, त्यांचे काही सैनिक व सेवक आणि मरणाच्या दारातून परत आलेला मी असा सोहळा उभा होता. माझी अवस्था फारच दयनीय झाली होती. शरीर जखमी व थकलेले होते, पण मन त्याहून अधिक हादरले होते. राजा इक्ष्वाकू माझ्याजवळ आले. मी थरथरत त्यांच्या चरणांची लोटांगण घातले. राजन, आपण केलेल्या उपकारांचे पार नाही. आपण मला मृत्यूच्या जबड्यातून वाचवले. आपण महान आहात. मी कृतज्ञतेने काहीतरी बोलत होतो. डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. आयुष्यभर दुसऱ्यांना किंमत न देणाऱ्या माझ्या हृदयात प्रथमच कोणाच्या तरी उपकाराची जाणीव झाली होती. राजाने मला उठवले व प्रेमाने विचारले, काय रे मनुष्या, तू कोण आहेस? या वनात कशासाठी फिरत होतास? आणि हा अजगर तुला का गिरो पाहत होता? त्यांच्या प्रश्नाने मी गडबडलो. क्षणभर माझ्या मनात विचार आला की खोटे सांगावे, पण राजसमोर असत्य काही केल्यास तोंडातून फुटले नाही. मी मान खाली घालून नरमाईने कबुली दिली. महाराज, मी या प्रदेशातील एक शिकारी आहे, पण खरे सांगायचे तर मी अत्यंत पापी असा दरोडेखोर आहे. वर्षानुवर्ष मी या अरण्यात प्राण्यांची निर्गुण हत्या केली आहे. इतकेच नव्हे तर एखादा मनुष्य एकटा सापडला तर त्यालाही मी लुटून ठार मारले आहे. माझे हात आणि आत्मा अपरिमित पापांनी भरलेले आहेत. त्या कर्माचीच फळे आज मला भोगावी लागणार होती. हे ऐकून राजाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्यांच्या डोळ्यात राग आणि दुःख दाटले. अरे दुष्ट, तुला लाज नाही वाटत असे अधम कृत्य करताना? त्यांनी कठोर स्वरात मला फटकारले. मी अपराध्यासारखा खाली मान घालून उभा राहिलो. काही उत्तर देता येत नव्हते. माझे पापकर्म अगणित होते. त्यांची लाज मनात जाणवू लागली होती. मग राजाने थोडे सौम्य होत सांगितले, पण आजच्या प्रसंगाने तुला तुझी चूक नक्कीच कळली असेल, म्हणून मी तुला क्षमा करत आहे. आजपासून तू ही सर्व प्रकारची दुष्टकृत्य सोडून दे आणि सन्मार्गाने जीवन जगायला सुरुवात कर. पुन्हा जर का हिंसेचा मार्ग अवलंबिलास तर तुला दंड दिला जाईल. हे ऐकून मी आश्चर्याने राजाकडे पाहिले आणि क्षमा मागितली व पुन्हा हिंसा न करण्याचे वचन दिले. त्यानंतर मी त्या राजाला विचारले, हे राजन, मला समजत नाही, आपण सामान्य मानव नसावेत. सर्व प्राणी आपणास इतका मान का देतात? आपल्या आज्ञेचे पालन कसे करतात? मला खरे खरे सांगा, आपण नक्कीच देवावतार आहात का? तुमच्या या अद्भुत शक्तीच्या मागचे रहस्य काय आहे? राजा इक्ष्वाकू मंद हसले. त्याने आकाशाकडे बोट दाखवले, जिकडे संध्याकाळचा तांबूस सूर्य डोंगरामागे झुकत होता. राजाने भावपूर्ण आवाजात उत्तर दिले, हे व्याध, या संपूर्ण जगाचे पालनहार आहेत आदित्य भगवान सूर्यदेव. त्यांच्या कृपेनेच पृथ्वीवरील सर्व चराचर सुरळीत चालते. मी सूर्यदेवतेची नित्य उपासना करतो. दर प्रभाती मी त्यांना जलाचा अर्घ्य अर्पण करतो. त्यांच्या प्रसादानेच मला प्रजेस राज्य करण्याची, प्राण्यांवर सत्ताधीश होण्याची शक्ती लाभली आहे. तुझ्या वनात उच्छाद मांडत होतास तेथेच मी सूर्यनारायणाचे भव्य मंदिर उभारले आहे. सूर्यप्रभावामुळेच या प्रदेशातील सगळी जीवसृष्टी माझ्यावर प्रेम करते आणि माझे आज्ञा पाळते. मी भारावून ऐकत होतो. पहिल्यांदाच सूर्यदेवता अर्घ्य हे शब्द माझ्या कानावर पडले होते. माणूस सूर्याला पाणी अर्पण करतो आणि त्यामुळे त्याला इतकी अपूर्व शक्ती प्राप्त होते. माझ्या जणू डोळ्यांसमोरची काळी पट्टी दूर होत होती. राजाचे डोळे त्या क्षणी सूर्यास्ताच्या प्रकाशात झळत होते. माझ्या मनात त्यांच्याप्रती अपार श्रद्धा दाटून आली. महाराज, मी कातर स्वरात म्हणालो, आपण जगन्वंद्य आहात. मी अति नीच प्रवृत्तीचा मनुष्य आहे. आपण माझ्यावर दया दाखवून मला वाचवलेत.
मी या जन्मात इतकी अपराधे करून शुद्धी हरवली होती, पण आता आपल्यामुळे माझे डोळे उघडले आहेत. इतके बोलून माझ्या भावनांच्या भरात डोळे पाणावले. नकळत मी राजांच्या पायावर डोके ठेवून मोठमोठ्याने रडू लागलो. मी आयुष्यात पहिल्यांदा मनापासून पश्चाताप करत होतो. अंगभर घाव, खरचटलेले कपडे, रक्त सांडलेलं अंग याची मला तमा नव्हती. मी राजांच्या चरणांशी लोटांगण घालून रडतच होतो. हे राजन, मी माफीयोग्य नाही तरीही तुम्ही मला मुक्त जीवन दिलात. आता मला पश्चातापाची संधी द्या. मी पुढे एकही पाप करणार नाही. मला मार्ग दाखवा. माझे उद्धार करा. राजा इक्ष्वाकूने मला प्रेमाने उठवले. त्यांच्या डोळ्यातही करुणेचे अश्रू दाटले होते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, उठ मित्रा, तू खरे मनाने केलेला पश्चाताप तच तुझा उद्धार करेल. देव सदा पश्चाताप करणाऱ्यांना क्षमा करतो. तुला नवी जीवनदिशा देण्यासाठी मी मदत करीन. मी अश्रू पुसत कान देऊन ऐकत होतो. राजा पुढे म्हणाले, तू यापुढे हिंसा पूर्णपणे त्याग कर. आपले जीवन परोपकारात घालव आणि रोज सकाळी उगवत्या सूर्यदेवाला पवित्र जलाचे अर्घ्य अर्पण कर. सूर्यास नमस्कार कर आणि त्यांचा मंत्र जपा. उद्या रविपुष्य योग आहे. उद्यापासूनच तू हे व्रतनिर्णयाने आरंभ कर. मी तत्क्षणी राजाला विचारले, महाराज, कृपा करून मला सूर्यदेवतेची उपासना नेमकी कशी करावी? कोणता मंत्र जपावा? राजा प्रसन्न हसले. त्यांनी दोन्ही हात वर करून सूर्याकडे नमस्काराची मुद्रा धारण केली आणि उद्गारले, ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणून अर्पण करतात. तसेच ओम घृणी सूर्याय नमः हाही प्रभावी वैदिक मंत्र आहे. उद्या सूर्योदयास स्नान करून शुचिरभूत होऊन तू पूर्वेकडे तोंड करून तांब्याच्या कलशातून हळूहळू पाणी सोडत सूर्यदेवाला अर्घ्य दे. मनात सूर्याची प्रार्थना कर. आपल्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून हिंसा पूर्णपणे सोडून दे. परमेश्वर तुला नक्कीच क्षमा करेल. इतके सांगून राजाने आपला मार्ग धरला आणि आपल्या सैनिकांसोबत परत जाऊ लागले. मी हात जोडून त्यांना जाताना पाहत राहिलो. सूर्यास्त होत होता. राजाने त्यांचा चमू काही वेळातच दूर नजरेआड झाला. मी त्या रानातील एखाद्या पाषाणासारखा काही क्षण स्तब्ध उभा राहिलो. हा दिवस माझ्यासाठी पुनर्जन्मापेक्षा कमी नव्हता. त्या संध्याकाळी मी मनाशी निश्चय केला की आता उरलेले आयुष्य पापकर्मातून बाहेर येऊन ईश्वर भक्तीत अर्पण करायचे. मी चटकन माझे धनुष्यबाण एका झाडाखाली तोडून फेकून दिले. हत्यारे टाकून देताच मला मोठे हलके वाटले. जणू पापभार उतरल्याची पहिलीच अनुभूती आली. नंतर मी नदीकाठी गेलो. सूर्य तेवढ्यात मावळले होते. मी हात जोडून त्या दिशेला नमस्कार केला आणि त्या रात्री पहिल्यांदा शांत निद्रा घेतली. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच मी जागा झालो. आयुष्यभर मी उशिरा उठायचो, पण त्या दिवशी सूर्यकिरण डोंगराआडून डोकावताच माझी झोप आपोआप उघडली. आठवला तो राजांचा आदेश. आजपासून सूर्योपासना सुरू करायची आहे. मी त्वरेने सरयू नदीत डुबकी मारून स्नान केले, अंग शुद्ध केले. मग एका तांब्याच्या लोट्यात स्वच्छ जल भरले. आठवण झाली की राजांनी सांगितले होते की पाण्यात थोडा लाल चंदन, कुंकू आणि एखादं लाल फूल अर्पणासाठी घालावे. मी नदीच्या काठावरची तांबडी माती घेतली आणि ती पाण्यात कालवली. काही लालभडक जास्वंद फुले पाण्यावर तरंगत होती. त्यापैकी 2 फुले उचलून लोट्यात ठेवली. पूर्वेला सोनेरी लाली पसरत लागली होती. मी दोन्ही हातांनी लोटा धरून मनात सूर्यदेवतेचे स्मरण केले. ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः असे उद्गार मनात म्हणत हळूहळू ते पवित्र जल सूर्याला समर्पित करू लागलो. पहिल्यांदा आयुष्यात मी कोणाला तरी मारण्यासाठी नव्हे तर देवाला अर्पण करण्यासाठी पाणी धरले होते. सूर्याच्या कोवळ्या किरणातून ते जल चमकत खाली पडत होते. त्या झऱ्यासारख्या प्रवाहातून डोकावून मी सूर्याचे दर्शन घेतले. लालबुंद सूर्याकडे थेट पाहणे शक्य नव्हते, पण पाण्यातील प्रवाहातून येणाऱ्या सूर्यकिरणात सूर्यनारायण जणू माझ्याशी संवाद साधत होते. मंत्रोच्चारांसह संपूर्ण जल अर्पण झाल्यावर मी खाली वाकून भूमीला मस्तक लावले. कपाळाला ओले हात लावून नमस्कार केला. तेव्हा माझ्या अंतःकरणात विलक्षण शांतीचा अनुभव आला. उगवत्या सूर्याचे ते थेट तेज माझ्या अंगात सच्चिदानंद भरत आहे असे भासले. माझ्या शरीरात जणू नवी ऊर्जा संचारली. पापभावना निवळून चित्त शुद्ध होत आहे असे मला प्रकर्षाने जाणवले. माझे डोळे पुन्हा एकदा अश्रूंनी भरले, पण हे अश्रू आनंदाचे, कृतार्थतेचे होते. या दिवसापासून माझे अख्खे आयुष्य बदलून गेले. मी पूर्वीची सर्व पापे सोडून दिली. हातात शस्त्राऐवजी आता कमंडलू आणि जपमाळ धारण केली. हिंसा, चोरी यांना कायमचा रामराम केला. त्यात जंगलातच नदीकाठी एका वृक्षाखाली मी आश्रय घेतला. दिवसाचा बहुतेक वेळ ध्यान, सूर्य प्रार्थना आणि जपात व्यतीत करू लागलो. निसर्गातील प्राण्यांवर मी केलेल्या अत्याचारांचे प्रायश्चित्त म्हणून त्यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. जखमी प्राण्यांची देखभाल करणे, भुकेलेल्यांना अन्न देणे अशी पुनीत कर्म करू लागलो. सूर्योपासनेत आता माझा जीव रमत होता.
रोज पहाटे चुकूनही अर्घ्यदान चुकवत नसत. जसे नियमितपणे मी जल वाहू लागलो तसा माझ्या मनावरील पापांचा काळीमा नष्ट होऊ लागला. शरीर जरी आधीच्या जखमांनी अशक्त झाले असले तरी मन अधिकाधिक तेजस्वी आणि प्रसन्न बनत गेले. कुठलाही रोग वा भय मला आता जणू स्पर्श करत नव्हते. माझ्या अंतरात्म्यात सूर्यशक्ती छेककली होती. असे काही दिवस सुखात व शांतीत गेले. सूर्यदेवांची कृपा माझ्यावर सदैव असल्याचे मला जाणवले. परंतु जी पापे केली त्याचे परिणाम काही भोगल्याशिवाय सुटत नाहीत. माझ्या भूतकाळातील काही पापांचे परिणाम अजून भोगायचे राहिले असावेत. एके दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे अर्घ्य देण्यासाठी नदीकाठी गेलो होतो. सुंदर स्वच्छ पहाट होती. सूर्य पुन्हा एकदा उगवत होता. मी तांब्याचा लोटा घेतला आणि सूर्याला अर्घ्य देऊ लागलो. तोच माझ्या पायाला काहीतरी थंड स्पर्श झाला. पाहतो तर काय, एका रंगाचा विषारी नागाने माझ्या पायाला दंश केला होता. क्षणभर माझी तंद्री मोडली. आपल्या पायावर सर्पदंश झाल्याचे पाहून मी चमकलो. काही क्षणातच विष शरीरात पसरायला लागल्याची जाणीव झाली. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. मी लोटा हातातून खाली ठेवला आणि जमिनीवर बसकण मारली. त्या सर्पाने अगदी अचानक दंश केला होता. कदाचित माझ्या पूर्वजन्मीचे उरलेले पापांचेच फलित म्हणून सर्पदंशाने माझा शेवट जवळ आला होता. मी शेवटच्या क्षणी सूर्यदेवाला नमस्कार केला आणि जमिनीवर कोसळून पडलो. त्याच क्षणी माझे प्राण शरीरातून बाहेर पडले. मी शांतपणे शेवटचा श्वास सोडला. एक दीर्घ प्रकाश कण मला वेढून आकाशाकडे खेचू लागला. जणू माझ्या साधनेची परीक्षा पूर्ण झाली होती. पुढील दृश्य अविस्मरणीय होते. मी पाहिले की एक दिव्य विमान आकाशातून खाली उतरले आहे. त्या विमानातून प्रकाशमय सुंदर देवदूत उतरले. त्याने